तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेलं आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तुमचा माल विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळेल. या व्हिडिओच्या माध्यमातून बाजारभावामध्ये जर मोठे फेरबदल झालेच तर बाजारभावासंदर्भात मी अपडेट या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती देत असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मी घेऊन आलेले आहे बाजार समितीमध्ये तुरीला काय भाव मिळतो याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तर तुमच्यापर्यंत मी काही 10 ते 12 अशा बाजार समित्या सादर करणार आहे आणि सादर करून त्या बाजार समितीचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण हे दर मी सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना विनंती करतो की चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला तर आपण बाजार समित्या सादर करूया. तर सर्वात पहिले कारंजा, लातूर, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, यवतमाळ, जिंतूर, हिंगोली, सेलू अशा काही 10 बाजार समितीचे आपण बाजारभाव पाहूया. तर सर्वप्रथम आपण कारंजा या बाजार समितीचे बाजारभाव पाहूया. तर कारंजा बाजार समितीमध्ये तुरीचे दर आहेत 8,700 रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त जर बाजारभाव जर पाहायला गेलं तर 10,200 रुपये प्रति क्विंटल इतका कारंजा बाजार समितीमध्ये तुरीला दर मिळतो. तर कारंजा बाजार समितीमध्ये तुरीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर 9,700 रुपये प्रति क्विंटल इतका कारंजा बाजार समितीमध्ये तुरीला दर मिळतो आहे. तर समोर आपण लातूर बाजार समितीचे पाहणार आहोत. लातूर बाजार समितीमध्ये 9,500 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 10,400 रुपये प्रति क्विंटल इतका लातूर बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर लातूर बाजार समितीमध्ये तुरीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 10,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण अकोला बाजार समितीमध्ये तुरीचे दर पाहणार आहोत. अकोला बाजार समितीमध्ये 8,400 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 10,400 रुपये प्रति क्विंटल इतका अकोला बाजार समितीमध्ये तुरीला दर मिळतो आहे. तर अकोला बाजार समितीमध्ये तुरीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 9,700 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण अमरावती बाजार समितीचे पाहणार आहोत. अमरावती बाजार समितीमध्ये 9,700 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 10,200 रुपये प्रति क्विंटल इतका अमरावती बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर अमरावती बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 9,900 रुपये प्रति क्विंटल इतका अमरावती बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण धुळे बाजार समितीचे पाहणार आहोत. धुळे बाजार समितीमध्ये 7,800 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 8,900 रुपये प्रति क्विंटल इतका धुळे बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर धुळे बाजार समितीमध्ये तुरीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 8,600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर जसं की मी कारंजा, लातूर, अकोला, अमरावती, धुळे अशा काही 5 बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत. नक्कीच तुमचा माल विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळेल. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या जवळपास बाजार समितीचे बाजारभाव घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर समोर आपण जळगाव बाजार समितीची पाहणार आहोत. जळगाव बाजार समितीमध्ये 9,100 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 9,600 रुपये प्रति क्विंटल इतका जळगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर जळगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर तुरीचे दर पाहायला गेले तर 9,600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण यवतमाळ बाजार समितीचे पाहणार आहोत. यवतमाळ बाजार समितीमध्ये 9,200 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 10,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर यवतमाळ बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 9,700 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण जिंतूर बाजार समितीचे पाहणार आहोत. जिंतूर बाजार समितीमध्ये 9,700 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 10,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर जिंतूर बाजार समितीमध्ये तुरीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 9,800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण हिंगोली बाजार समितीचे पाहणार आहोत. हिंगोली बाजार समितीमध्ये 9,400 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 9,800 रुपये प्रति क्विंटल इतका हिंगोली बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर हिंगोली बाजार समितीमध्ये तुरीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 9,600 रुपये प्रति क्विंटल इतकं दर आहे. तर समोर आपण सेलू बाजार समितीचे पाहणार आहोत. सेलू बाजार समितीमध्ये 8,700 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 9,700 रुपये प्रति क्विंटल इतका सेलू बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर सेलू बाजार समितीमध्ये तुरीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 9,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर जसं की मी कारंजा, लातूर, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, यवतमाळ, जिंतूर, हिंगोली, सेलू
अशा काही इम्पॉर्टंट अशा 10 ते 12 बाजार समितीचे बाजारभाव मी तुम्हाला सांगितलेले आहेत. नक्कीच तुम्ही हे बाजारभाव बघून तुम्हाला ही अपडेट समजेल. तर त्यामुळे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तोपर्यंत धन्यवाद. तर अशाच नवीन अपडेटमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.